गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे। समर्थ सांगत आहे की जर या पृथ्वी तलावर या ब्रह्मांडामध्ये पापच निर्माण झालं नाही तर सत्याचा शोध बघा लागल्याशिवाय राहील का? बघा सगळीकडे सत्य निर्माण होईल, पण हे शक्य आहे का? तर नक्कीच आहे। म्हणजेच काय? म्हणजे सत्याच्या रस्त्यावर चालणं फायद्याचं असतं। कारण का? कारण त्या रस्त्यावर गर्दी खूप कमी असते। म्हणजेच काय? म्हणजेच आपण गर्दीमध्ये चालण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला आपलं स्थान निश्चित केलेलं आहे, तिथे जायला वेळ तर लागेलच ना। पण जर आपण जिथे गर्दी नसेल, जिथे रस्ता मोकळा असेल, त्या रस्त्यावरनं जर आपल्या स्थानावर जाण्याचा आपण प्रयत्न केला तर किती लवकर जाऊ बरं? म्हणजेच हे स्थान म्हणजे काय? म्हणजेच बघा सत्याच्या मार्गाच्या रस्त्यावर खूप कमी गर्दी असते, मोजण्या इतकी गर्दी असते। पण जिथे वाईट दुर्गुण विचार असतात तिथे बघा त्या रस्त्यावर एवढी गर्दी असते ना, त्या गर्दीचा अंतच लागत नाही। म्हणून ते लोक असतात ते सत्यापर्यंत कधीही पोचू शकत नाही। जसं की असं बघा रस्त्यावरनं गाडी जाते आणि तीच दुसरी गाडी असते, विमान असतो, तो हवाई मार्गे जातो। हवाई मार्गे जाताना काही क्षणामध्ये तो गंतव्यस्थानापर्यंत पोचतो। पण हीच खाली गाडी असते, बघा किती ट्रॉफिक असते, किती माणसं असतात, किती गाड्या असतात। पण जर आपण विमानाने गेलो तर आपलं स्थानसुद्धा निश्चितपणे लवकर पोचू। आणि हे स्थान लवकर पोचायचं असेल तर हे कुठून शक्य आहे? तर सद्गुरु विचार जर आपण परिधान केले, सद्गुरु विचार जर आपण मनामध्ये निर्माण केले, आणि हे निर्माण कधी होतील? जेव्हा आपण समर्थांच्या वचनावर विश्वास ठेवू, समर्थांनी सांगितलेला मार्ग अवलंबू, तेव्हा ते शक्य आहे ना। बघा आपल्या संतांनी बघा महाभारत सारखे, बघा महाभारत, रामायण, बघा भगवद्गीता, वेद, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, सद्गुरुचरित्र असे अनेक ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत। पण याचा आपण अनुभव कधी घेतो का? बघा एकदा तरी याच्यातले ग्रंथ बघा जेव्हा तुम्ही वाचाल ना तेव्हाच तुम्ही वाचाल, नाहीतर जिवंत असून सुद्धा मेल्यासारखेच आहोत ना। तुम्ही वाचाल तर वाचाल, बघा तुमच्या लक्षात आलं तर तुमचं जीवन खूप सुंदर होऊन जाईल। पण हे मानवाच्या लक्षात येऊन सुद्धा तिकडे तो त्याच्या लक्षात न येण्यासारखं करतो। म्हणून समर्थ सांगत आहे की हे मानवा, तू धनाच्या पाठीमागे राहू नकोस, धनाच्या बघा मागे मागे जाऊ नकोस, कारण तिथे तुझी अधोगतीच होणार आहे।
पण जर तू चांगले विचार ग्रहण केलेस, बघा अनमोल विचार तुझ्या अंतःकरणामध्ये उतरवलेस, तर ते विचारांसोबत धन तुझ्या पाठीपाठी येईल. त्याच्या पाठीमागे लागायची गरजच नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रार्थना केली तर अशी कर की प्रत्येक गोष्ट देवावर अवलंबून असेल. म्हणजे जी काही गोष्ट करशील ती देवाच्या आज्ञेनेच होईल असं तुझ्या मनाला वाटेल. आणि मेहनत केली तर अशी कर ना की फक्त तुमच्यावर अवलंबून असेल. तुम्ही किती मेहनत कराल त्यावर तुमचं यश अवलंबून असेल. आणि ह्या दोन गोष्टींची सांगड घालण्यासाठी आपलं मन एक चित्त पाहिजे. आणि हे मन एक चित्त कधी होईल की जेव्हा समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपलं आचरण राहील, आपली उपासना राहील, तरच या गोष्टी घडतील ना. समर्थ पुढे सांगत आहेत की नेहमी चांगल्याबरोबर चांगलंच राहा, पण वाईटाबरोबर वाईट नाही. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्यासोबत कुणी जर चांगलं वागत असेल तर त्याच्यासोबत आपणही चांगलंच वागलं पाहिजे. पण समोरचा व्यक्ती आपल्याबरोबर वाईट वागला तर आपण त्याच्यासोबत वाईटच वागायचं का? तर अजिबात नाही. कारण जेव्हा आपण त्याच्याबरोबर त्याच्या क्रियेच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतो तर आपण सुद्धा त्याच्यासारखेच होऊन जातो. पण असं आपल्याला करायचं आहे का? तर नाही. आपण आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत संयम ठेवत नाही तोपर्यंत सत्कर्म आपल्याकडून कधीच घडणार नाही. कारण बघा समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, कारण पाण्यानं चिखल तर धुवून टाकता येतो, पण चिखलाने चिखल धुता येतं का? तर कधीच धुता येत नाही. म्हणून मनुष्याने कधीही निर्मळ स्वभावाचं असावं. कारण ज्याच्या हृदयामध्ये संयम आहे त्यांनी हा जग जिंकला, पूर्ण ब्रह्मांडावर राज्य केलं. पण जेव्हा जर हा संयम आपल्या मनामध्ये निर्माण झाला तर आपलं जीवन किती सुंदर होईल. बघा, तुमचा व्यर्थ चिंता असते आणि मनातील भीती असते ना, हा असा रोग आहे की ज्यामुळं तुमच्या मनातील शक्ती नष्ट होते, तुमचा संयम बिघडतो. म्हणून आपण या मनाला किती चिंता करायला लावायची, किती भीती घालायची हे आपल्यावरच आहे ना. म्हणून जर आपला संयम टिकवायचा असेल, आपलं मन शांत ठेवायचं असेल तर काय करायला हवं बरं? कारण बघा, जेव्हा हे मन सद्गुरूंच्या पूर्ण या नामामध्ये दंग होईल ना, तेव्हा या मनाची शांती झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी दासबोधामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये बघा असं सांगितलं आहे की ज्या मानवाला, ज्या जीवाला बघा परमेश्वराचे गुणगान ऐकायला आवडतात, त्यांची महती ऐकायला आवडते, त्यांचं श्रवण झाल्यावर त्यांचे कान आणि मन तृप्त होतात, त्यांनी समजून जावं की आपण करत असलेली भक्ती आहे ना ती योग्य मार्गावर चालली आहे आणि तुमच्या सोबत कायमचा परमेश्वर सद्गुरू तुमच्या सोबत आहेत. तुम्ही समजून जा. आणि जर बघा हे सद्गुण विचार, हे सद्गुण श्रवण असतं, हे जर तुमच्या मनाला आवडत नसेल, तुम्हाला वाटत असेल की असे श्रवण मला ऐकायला आवडत नाही, बघा तुमच्या कानांना त्रास होत असेल, तर तुम्ही समजून घ्या की आपली उपासना कुठेतरी कमी पडत आहे. बघा, जेव्हा या अशा गोष्टी जर वारंवार होत असतील
तर तेव्हा आपण उपासनेवर लक्ष द्यायला हवं. बघा, काही माणसं असतात की चांगल्यातलं चांगलं बघण्याचा प्रयत्न करतात. जरी त्या गोष्टीमध्ये वाईटपणा असेल तरी त्या वाईट गोष्टी सोडवून देतात. पण काही माणसं अशी असतात की बघा, कधी कधी जर 90% चांगलं असेल आणि त्याच्यामधलं 10% वाईट असेल, पण ते चांगलं मात्र घेणार नाही, 10% घेतील, कारण त्या वाईटावर त्यांचं लक्ष असतं. जसं की बघा, एखादा व्हाईट शर्ट असतो, सफेद शर्ट असतो, त्या शर्टावर बघा एकच काळा डाग असतो. बघा, पण तो डाग मात्र ज्यांची दृष्टी देवारूप आहे, देवाचं स्वरूप आहे ना, त्यांना तो डाग मात्र कधी दिसत नाही. पण ज्यांची दृष्टी क्रूर आहे, ज्यांची दृष्टी विनाशकारक आहे, बघा, ते देवाच्या सानिध्यामध्ये नाहीत, त्यांचं लक्ष अगोदर त्या डागावर जातं. म्हणून माणसाचं मन किती निर्मळ असावं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. पण समर्थ सांगत आहेत की हे मन निर्मळ होण्यासाठी काय जरुरी आहे बरं? बघा, हे मन कधीही निर्मळ होतं. हे मन जेव्हा निर्मळ होतं तेव्हा समाधान नावाचा पक्षी असतो ना, तो आपल्या जवळ बघा आपल्या हृदयामध्ये ठासून भरलेला असतो. म्हणजेच काय? म्हणजे जर आपल्या मनामध्ये, आपल्या अंतरात्म्यामध्ये समाधानच नसेल तर हे मन मात्र निर्मळ होईल का? म्हणजेच काय? म्हणजेच कोणत्याही गोष्टीची वाट बघायला लागणं, कोणत्याही गोष्टीचा धीर ठेवणं, हेच आहे ना समाधान. म्हणजेच हे मन निर्मळ होण्यासाठी समाधान असणं गरजेचं आहे. म्हणजेच बघा, आपल्याकडं जे आहे, आपली परिस्थिती कशीही असू द्या, त्या परिस्थितीला लाजू नका, लाज बाळगू नका. जे आपण आहोत ना, तेच सर्वश्रेष्ठ आहोत असं समजून परमेश्वराची भक्ती जर तुम्ही केली ना, तर तुमचं जीवन एवढं आनंदी होईल, एवढं सुख निर्माण होईल. तुम्ही धनाच्या पाठीमागे लागणार नाहीत, धनच तुमच्या पाठीमागे लागेल. पण ही श्रद्धा आणि हा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो का? बघा, जेव्हा निर्माण होईल तेव्हा खऱ्या भक्तीची महती आणि गोडी काय असते ते आपल्याला समजून जाईल. समर्थ सांगत आहे की माणसाजवळ जर असलेलं सगळ्यात मोठं जर धन कोणतं असेल ना, तर तो तुमचा वेळ आहे. म्हणून कुणाला आपण किती वेळ द्यायचा हे आपण खूप विचार करून द्या. कारण वेळ बघा कुणावर कशी येईल सांगता येत नाही. म्हणून आपला वेळ आहे ना, तो वाया घालवून देऊ नका. जर तुम्हाला वेळच द्यायचा आहे तर या भक्ती मार्गामध्ये वेळ बघा आपलं जीवन व्यतीत करा. कारण जोपर्यंत आपण बघा जिवंत आहोत तोपर्यंत या मनाला, या सगुण रूपाला, या सगुण बघा या शरीराला, या परमात्म्याची किती गरज आहे. बघा, जर आपण भक्ती केली ना तरच हे मन शांत झोपी जातं. पण तसं मात्र जर आपण भक्ती मार्ग केला नाही तर या मनामध्ये दुर्गुण विचार येऊन अहंकारी रावणाचा राक्षस असतो, हा पूर्ण शरीरामध्ये बिंबवला जातो. आणि मग आपल्या जीवनामध्ये धन असून सुद्धा दुःखाचं सावट निर्माण होतं. मग आपण म्हणतो की त्याच्याकडं एवढं धन संपत्ती आहे, तरीही सुद्धा तो दुःखी आहे, तरीही सुद्धा त्याच्या मागे साडेसाती आहे. म्हणून आपण आपला विचार करायला हवा. पुढे समर्थ सांगत आहेत, जर माणसाला जीवनामध्ये
सुख निर्माण करायचं असेल, धन निर्माण करायचं असेल, तर सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. कारण का? कारण झोप आणि निंदेवर जो विजय मिळवतो ना, त्याला पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. बघा, समर्थांनी या मानवाला स्पष्टच सांगितलेलं आहे, या जीवाला योग्य तो विचार दिला आहे. माणसाला झोप कमी असावी. जर माणूस सूर्योदय होण्याच्या नंतर बघा 8-10 वाजता उठत असेल, तर त्याच्या जीवनामध्ये शारीरिक स्वस्थ व्यवस्थित राहणार नाही. बघा, जो लवकर निजे आणि लवकर उठे, ही म्हण बघा आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज असे करायचे का? बघा, आत्ताचा या कलियुगातील मनुष्य आहे, रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागा असतो. त्याला झोप मात्र येत नाही आणि 10 वाजता, सकाळी 10 वाजता उठतो. मग त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल का? बघा, पुढे समर्थ सांगतात, एक आहे झोप आणि दुसरा आहे दुसऱ्यावर निंदा करणं. बघा, आपण आपल्या जीवनामधून ही निंदा आहे ना, जेव्हा आपल्या जीवनामधून बाहेर काढू, दुसऱ्याच्या चरित्र्यावर आपण जेव्हा बोट ठेवतो, तेव्हा एकदा आपलं चरित्र तपासून पहा. दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, तेव्हा आपल्याकडे राहिलेली सर्वच बोटं असतात. पण हे मनुष्याला समजतं का? तर नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला पुढे जायचं आहे ना, तर झोप आणि निंदेवर विजय मिळवा, तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. कारण समर्थ सांगत आहे की मनुष्याने स्वतः कसं वागावं हे जर त्याला समजून घेतलं ना, तर त्याला दुसऱ्याची निंदा करायला वेळच मिळणार नाही. कारण बघा, समर्थ सांगत आहेत, हे जग आहे, हे कधीच तुमच्या भल्यासाठी नव्हतं आणि कधीच राहणार नाही. पण तुम्ही स्वतःचं भलं कशात आहे हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत तुम्ही निंदाच कराल ना. पण जेव्हा बघा, समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, लोक असतात ना, जिवंत माणसाबरोबर सुद्धा नीट बोलत सुद्धा नाहीत आणि माणूस मरण पावला की माणसाला हळवून हळवून विचारत बसतात, तू बोलत का नाहीस? बघा, ही आहे ना जगाची रीत. म्हणजे जोपर्यंत माणूस जिवंत होता, तोपर्यंत त्याच्यासोबत छळ कपट केला, त्याच्याशी बघा कटुता निर्माण केली. आणि जेव्हा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्याला हलवून हळवून रडायला लागतात आणि त्याला विचारू लागतात, बाबा तू बोलत का नाहीस? म्हणजेच ही आहे ना जगाची रीत. म्हणून मनुष्याने आपलं जीवन बघा, जीवनामध्ये दया, क्षमा, शांती असेल ना, तर ह्या मनुष्याचं जीवन किती सुंदर होईल. बघा, बऱ्याच वेळा गोड गोड बोलणारे लोक असतात ना, तुम्हाला इज्जत नाही तर ते धोकाच देत असतात. आणि हे आपल्याला कधी समजतं? जेव्हा वेळ निघून जाते. बघा, वेळ आपल्यावर येते तेव्हा समजतं ना. जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही, तोपर्यंत आपलं कोण आणि परकं कोण हे कधी कळतं का? तर कधीच कळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की कधी जर आपल्यावर वेळ आली असेल, तर कोणी उपकार जर केले ना, तर त्या उपकारांना कधीही विसरू नये. कारण बघा, कर्ज असतं ना, कर्ज तर फेडून टाकता येतं, पण उपकारांची फेड कधी करता येत नाही. कारण तो प्रसंग परत तसाच येईल असं कधीच होत नाही. त्याच्यामुळं आपल्यावर उपकार जर कोणी केलेला असेल, तर त्याला नेहमी बघा मदत करत जा.
नेहमी त्या उपकारांची बघा जाण असू द्या. नाहीतर काही लोक असतात की उपकार जर कुणी केले ना तर ते काही वेळेमध्ये विसरून जातात. पण ते बरोबर आहे का? तर कधीच नाही. म्हणून बघा समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की माणसाचं चरित्र हे एवढं श्रेष्ठ दागिना आहे की यावर कधी डाग पडला ना, बघा चहा असतो आणि चरित्र असतं, जेव्हा सांडतं ना तेव्हा डागच पडतो. म्हणून माणसाचं चरित्र एवढं निर्मळ असावं की त्या चरित्रावर कोणी बोलू नये. चरित्राची आठवण काढली ना तर माणसाचं मन एकदम सुंदर आणि निर्मळ होऊन जावं. जसं की बघा समर्थांनी पूर्ण जगाला बघा, पूर्ण ब्रह्मांडाला रामाचं बघा महत्त्व सांगितलं. श्रीरामाची भक्तीचा बघा काय आहे भक्ती. या भक्तीनं बघा मनुष्याच्या जीवनामध्ये कसं सुख निर्माण होऊ शकतं. दत्त महाराजांची महती सांगितली. दत्त महाराज नक्की होते कोण, नक्की त्यांच्या नामाने या जीवनामध्ये काय होऊ शकतं हे समर्थांनी सर्व जगाला उपदेश केला. म्हणून आपण त्यांचं नाव घेतो ना की असंच घेतो. म्हणून समर्थ सांगत आहे की तुमचं आयुष्य आहे ना तुमच्याच हातामध्ये आहे. त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीही कोणाकडून अपेक्षा करू नका. कारण अपेक्षा ही अशी गोष्ट असते की जेव्हा आपण दुसऱ्याकडून जेव्हा अपेक्षा करू लागतो तेव्हा आपल्या अंतरात्म्यामध्ये अहंकार निर्माण होतो, अहंकार जागृत होतो आणि तो आपल्या विनाशाचं कारणच बनतो. म्हणून आपल्यात होत आहे तेवढं आपण करावं, पण समोरच्याकडून अपेक्षा करणं कधीही वाईट असतं. म्हणून समर्थ सांगत आहेत की जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यांसारखं वागते तेव्हा ते आपले लोक आपले वाटत नाहीत. म्हणजेच काय, तरीही या मनानं मात्र शांतच राहावं. बघा आपला संयम डगमगू नये. कारण माणसं असतात ही पक्ष्यांसारखी असतात. कधी एक झाडावर तर कधी दुसऱ्या झाडावर. कोणत्या झाडावर बसायचं हे त्यांनी ठरवावं. पण आपलं झाड कोणतं असावं, आपलं जर सुंदर फळं देणारं झाड जर असेल ना तर सर्व पक्षी आपल्या झाडावर येतील. म्हणून आपली भक्तीमध्ये आपण रस निर्माण करायचा. तो भक्तीचा रस जेव्हा निर्माण होईल तेव्हा त्या झाडाला सुंदर फळं येतील आणि सर्वत्र या जगामध्ये कणाकणामध्ये ब्रह्मांडामध्ये सुगंध भक्तीचा निर्माण होईल. आणि तो क्षण यायला जास्त वेळ लागणार नाही. संयम आणि शांती असेल ना तर सर्व काही श्रेष्ठ आहे. बघा समर्थ सांगत आहेत की गाढवाला आपण बघा ओझे वाहू म्हणतो. ओझे वाहून वाहून मरतो आपण म्हणत असतो. पण जेव्हा गाढवाचं श्रेष्ठत्व आपण बघतो ना तर बघा या मनुष्याला या गाढव प्राण्याकडून 3 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या, तर बघा जीवनात प्रत्येकाकडून काही ना काही शिकता आलंच पाहिजे. बुद्धिमान व्यक्ती असतो ना या नियमांचं पालन करत असतात आणि त्या प्रत्येकाकडून काही ना काही वेगळे शिकतच असतात. मग तो माणूस असो किंवा प्राणी असो, प्राण्याकडून खूप काही शिकायला मिळतं. बघा म्हणजेच काय, म्हणजे ज्यामुळं आपण कधीही अपयशी ठरणार नाही. म्हणजेच बघा गाढव हा कधीही कितीही थकला तरी तो ओझे उचलायचं काम चालू ठेवतो आणि आपलं ठिकाण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चालत राहतो.
तसंच माणसाने देखील कितीही थकवा आला, माणसाने आपल्या ध्येयाप्राप्तीसाठी आणि यशासाठी नेहमीच प्रयत्न सतत चालू ठेवले पाहिजेत. यशापर्यंत पोचण्यासाठी बऱ्याच वेळेस अनेक समस्या, अनेक अडचणी निर्माण होतात. तरीही न हरता, न डगमगता गाढवाप्रमाणे मनुष्याने देखील प्रत्येक संकटांचा सामना करायला हवा. बघा, पुढे जायचं असेल ना तर प्रयत्न सातत्य कधीही कमी होऊ देऊ नका. बघा, गाढवाची दुसरी गोष्ट म्हणजे अशी की गाढव असतो, कोणताही ऋतू असू द्या त्याची पर्वा कधीच करत नाही. गाढव आपलं काम सातत्यानं करत राहतो, त्याच्यावर कोणत्याही ऋतूचा फरक पडत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने देखील आपल्या यश प्राप्तीच्या मार्गावर निरंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. या यशाच्या मार्गावर भलेही परिस्थिती कशीही असू द्या, तुमच्या मनाप्रमाणे असेल तर कधी परिस्थिती तुमच्या मनाविरुद्ध असेल, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये टिकून राहून कंटाळा न करता नकारात्मक विचार बघा सातत्याने काढून टाकले पाहिजेत. बघा, तिसरी गोष्ट म्हणजे बघा, गाढवाला जे काही खायला भेटतं ते गाढव बघा चरत राहतं. तसंच माणसाने देखील त्याला जे काही भेटेल ना ते बघा सध्या त्याच्याकडं आहे त्यामध्ये त्यांनी संतुष्ट राहायला हवं, समाधानामध्ये राहायला हवं. पण माणूस असं करतो का? बघा, चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्नशील राहावं. लोकांना सतत काही ना काही छोट्या गोष्टींवरती रडायची सवय असते. माझ्याकडे हे असतं तर मी हे केलं असतं, तर माझ्याकडे हे असतं तर मी ते केलं असतं. अशी माणसं कधीही आयुष्यात पुढे जात नाहीत. म्हणून त्यांना कितीही दिलं तरीही त्यांची हाव काही संपत नाही. म्हणून माणसाने आहे त्या परिस्थितीमध्ये संतुष्टामध्ये राहावं आणि चांगल्या गोष्टींसाठी नेहमी प्रयत्नशील राहावं. पण मनुष्याचं मात्र, या जीवाचं मात्र बघा भक्ती मार्गामध्ये येतो, पण तो कशासाठी येतो की मी श्रीमंत व्हावा, माझ्याकडे धन यावं, मी सर्वात या ब्रह्मांडाचा नायक व्हावं, अशा बघा मनामध्ये आस्था ठेवून हा मनुष्य असतो तो या भक्ती मार्गामध्ये येतो. आणि मग समर्थ सांगतात की अशा व्यक्तीची भक्ती घडेल का? अशी व्यक्ती उपासना करेल का? समर्थ सांगत आहेत की अशा ज्या व्यक्ती असतात ना तेच धर्माचे अवडंबर करून धर्माला बघा वाईट मार्गाने नेत असतात. बघा, धर्माचं वाईटपणा करत असतात. म्हणून अशा माणसांपासून प्रत्येकाने सावध राहायला हवं. कधी कधी काही माणसं असतात भक्तीचा ढोंग करतात आणि या ढोंगी माणसांपासून सुद्धा या भक्तानं सावध राहणं ही काळाची गरज आहे. बघा, एका खऱ्या बुद्धिमान माणसाची एकच ओळख आहे, त्याच्यामध्ये कोणताही अभिमान आणि अहंकार नसतो. जिथे अभिमान आणि अहंकार नसतो ना तोच खरा बुद्धिमान माणूस आहे. पण या आजच्या कलियुगामध्ये बघा ही प्रथा, ही व्यथा वेगळी झाली आहे. जो दुसऱ्याला बघा फसवतो आणि फसवून श्रीमंत होतो त्याला सध्या बुद्धिमान समजतात. बघा, पण समर्थांनी सांगितलं आहे समंजस लोकांचं डोकं चालतं आणि असमंजस लोकांचं तोंड चालतं. म्हणून माणसाने डोक्याचा जास्त उपयोग करावा, कारण या तोंडाने कुणाचं भलं झालं नाही आणि होणार सुद्धा नाही. म्हणून श्वास आणि वेळ दौलतीपेक्षा जास्त मौल्यवान आहेत. म्हणून वेळेला महत्त्व द्या,
कारण जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत तुम्हाला या जीवनामध्ये सत्कर्मच करायचे आहेत. परमेश्वराचं नाव घ्यायचं आहे. हे परमेश्वराचं नाम आहे ना, हेच तुम्हाला बघा पूर्णत्वास तुमचं जीवन बनवणार आहे. म्हणून माणसामध्ये फक्त जाणीवेचा फरक आहे. कारण तिरस्कार आणि प्रेम या दोन्ही गोष्टी एकाच हृदयाने होतात. म्हणून त्या हृदयामध्ये प्रेम निर्माण करायचं असेल तर अगोदर समाधान निर्माण करायला लागेल. आणि समाधान कधी निर्माण होईल? जेव्हा आपल्या या जीवनामध्ये सद्गुरूंची प्राप्ती होईल, सद्गुरू समर्थांच्या विचारावर आपण अवलंबून असू आणि या भक्ती मार्गामध्ये आपलं मन आणि जीवन वाहून नेऊ ना, तेव्हाच खऱ्या प्रेमाची निर्मिती होईल आणि हे जीवन सुखी होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.